श्रावण महिना सुरू झाला आहे। दर सोमवारी आपण मंदिरात जातो। ह्या अशा तुपाच्या वाती आपण बनवून ठेवल्या की पटकन मंदिरात जाताना आपण या तुपाच्या वाती घेऊन जाऊ शकतो। पुढे गणेश चतुर्थी येत आहे। सकाळ संध्याकाळी आरतीला तुपाचा दिवा लागतो। त्यासाठी हे असे शुद्ध तुपातील सुगंधित वाती घरीच बनवू शकतो। पहिलेच करून ठेवलेत तर वेळेवर आपली पळापळ होणार नाही। या वाती बनवायला फक्त 10 मिनिटे लागतात आणि महिनाभर टिकतात। एवढ्या वाती तयार होतात। चला तर पाहूया। नमस्कार, मी रसिका, तुमच्या सगळ्यांचं रसूची रसोईमध्ये मनापासून स्वागत। हा असा मी घरचा आपल्या शेतामधला कापूस घेतला आहे। कापसांमधल्या बिया काढून घेऊया। तुम्ही वाती बनवत असाल ना तर हाच कापूस घ्या, कारण की जो आपण विकतचा कापूस घेतो ना त्याच्या वाती नीट पेटत नाहीत। या कापसांच्या वाती छान पेटतात। तर हे बघा, मी सगळ्या बिया काढून घेतल्या आहेत आणि थोडासा छोटासा गोळा घेतला आहे। याला खालच्या दिशेने असं फोल्ड करत जायचं आहे आणि या प्रकारे बघा, पाहू शकता तुम्ही, थोडं वर करून याला पीळ द्यायची आहे। बघा, या प्रकारे हे थोडंसं एक्स्ट्रा कापूस घेऊ आणि परत वरच्या भागेला थोडंसं कडक करून घेऊ। यामुळे आपली वात वाकणार नाही, छान कडक राहील। तर हा पहा, या पद्धतीने आपण फुलवाती बनवून घेऊया। चला आणखी करून पाहू। तर हे बघा, छोटासा गोळा घ्यायचा आणि हा बाजूचा कापूस सगळं एकत्र करायचं आणि या प्रकारे पीळ द्यायचं। थोडंसं एक्स्ट्रा कापूस घ्यायचं, आणखी परत त्याला कडक करायचं। तर हे पहा, तुम्ही पाहू शकता हे। तर इथे तुम्ही पाहू शकता, मी थोडे वाती घरी बनवले आहेत आणि थोडे फुलवाती माझ्या विकतचे होते ते घेतले आहेत। वाती तयार आहेत। आता तूप मेल्ट करून घेऊया। तर हे मी ते गाईचं तूप घेतलं आहे 200 ग्रॅम। हे एका पातेलीत काढून फक्त काही सेकंद गॅसवर गरम करून घ्यायचं। तूप वितळून घ्यायचं आहे। हे तूप मी वितळून घेतलं आहे इथे। आता यामध्ये 2 ते 3 थेंब इसेन्शियल ऑइल टाकूयात। यामुळे काय होईल तर छान वाती जेव्हा पेटतील ना तेव्हा छान सुगंध दरवळेल। भीमसेन कापूर घेतला आहे। 1 वडी भीमसेन कापूर बोटाने थोडं मॅश करून टाकूयात। हे मिक्स करूया। तयार आहे तूप। हे असे औषधीचे झाकणं घेतले आहेत आणि हे मोल्ड घेतलं आहे चॉकलेटचं। तुमच्याकडे हा असा मोल्ड नसेल तर तुम्ही तुपाच्या वाती या अशा औषधच्या झाकणांमध्ये पण बनवू शकता। त्या मोल्डमध्ये या अशा वाती घालून घेऊ। वाती घालून झाल्या आहेत। यामध्ये आता 1-1 चम्मच तूप घालूयात। अशाच तुपाच्या वाती आपण महिनाभरांसाठी बनवून ठेवल्यात आणि फक्त माचीसनी प्रज्वलित करायच्या राहिल्यात तर किती सोपं। या वाती बनवायला फक्त 10 मिनिटे लागतात आणि महिनाभर या वाती टिकतात। हे आता फ्रीजमध्ये 10 मिनिटे सेट करायला ठेवूया। दहा मिनिटांनंतर पाहूया। बघा, वाती किती छान सेट झाल्या आहेत। आता ह्या वाती काढूयात। बघा किती इझिली निघत आहेत आणि दिसायला बघा किती छान दिसतात ते। पुढे गणेश चतुर्थी येते। आपल्याला सकाळ संध्याकाळ आरतीला तुपाच्या वाती लागतातच। तर या वाती अशा पहिलेच जर करून ठेवले तर वेळेवर धावपळ होणार नाही। आपण झाकणामध्ये जे लावलेत ना ते पाहूया। पहा, हे झाकणं जरा हातावर या प्रकारे घासून घ्यायचं। हाताच्या उष्णतेमुळे वाती लगेच निघतात। हे पहा किती सुंदर, किती छान दिसत आहेत। या वाती लगेचच डब्यामध्ये भरायचे आणि फ्रीजमध्ये ठेवायचं, कारण हे तुपातले आहेत तर लगेच वितळतात। त्यामुळे डब्बा फ्रीजमध्येच ठेवा। जेव्हा आपल्याला लागतं तेव्हा एक वाती काढायचं आणि दिवा लावायचा, डब्बा परत फ्रीजमध्ये ठेवायचा। हे पहा, या प्रकारे आपण या वाती बनवून घेतल्या आहेत। इथे मी 200 ग्रॅम तूप 150 रुपयाला घेतलं होतं। तर आपण बाहेर घ्यायला गेलो ना तर हा एक डब्बा आपल्याला 150 रुपयाला मिळतो। तर 150 रुपयामध्ये माझे असे 2 डब्बे बनवून तयार झाले आहे। तर या पद्धतीने कमी खर्चात शुद्ध तुपातील वाती आपण घरीच बनवू शकतो। बाहेरून विकत आणले तर ते वनस्पती तुपातले, नाहीतर मग मेणबत्तीचे वाती असतात।
असे शुद्ध तुपातले सुगंधित दिवे घरीच बनवूया। तर तुम्हाला या तुपातले वाती कशा वाटल्या? तुमच्या मित्र मैत्रिणी नातेवाईकांना व्हिडिओ शेअर करा। प्लीज एक लाईक करा। धन्यवाद।